श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 459। विरक्ताचे उठणे बसणे ही योग्यताकारक। औसा सर्वज्ञान जवळ असताना ज्या वेळेला भिक्षेला जायची त्यावेळी हातपाय धुवून चांगले स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून जात असे, तसेच कपाळावर टिळा लावून जात असे आणि कदाचित मंत्रतंत्रही करत असे। तिला रानात अनुष्ठान करण्यासाठी जावेसे वाटत नसे, हातपाय पसरून झोपत असे व ज्या वेळेला ते आवडेल ते जेवत असे आणि ज्यात कष्ट होतील असे कोणतेही उचित काम करत नसे। असे सर्व असताना एके दिवशी नीट नेटके चोपून चापून वस्त्र नेसून सर्वज्ञान जवळ आली। मग सर्वज्ञांनी म्हटले, नायका, जर तपश्चर्या करणाऱ्या साधकाचे धर्म असे तर सामान्य स्त्रीचे धर्म कसे? तेव्हा औसाने म्हटले, जीजी स्वामी जगन्नाथा, तर तपश्चर्या करणाऱ्या साधकाला असे राहता येत नाही का? सर्वज्ञांनी म्हटले, असे तपश्चर्या करणाऱ्या साधकाने राहू नये। औसाने विनंती केली, जीजी, तपश्चर्या करणाऱ्या साधकाने कसे राहावे त्याचे निरूपण करावे जी। सर्वज्ञांनी म्हटले, जितेनी मूर्ताचा धर्मी वर्तावे आणि तुम्ही असे लीसपूस करता न हातपाय पसरून झोपता चूक झाली जी, क्षमा करावी जी। सर्वज्ञांनी म्हटले, नायका, धड तुटले याई जीवे परमेश्वराते न सोडावे, वासना न संडावी आणि तुम्ही मंत्र तंत्र करता चूक झाली जी। सर्वज्ञांनी म्हटले, नायका, महात्म्याने खडाळी मोकलावे आणि तुम्ही रचमच करता, तुम्हाला रानात बसून अनुष्ठान करणे आवडत नाही, चूक झाली जी। सर्वज्ञांनी म्हटले, महात्म्याने हाडाची रांगोळी काढावी। नायका, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।